सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्र मैत्रिणींनो सर्वांना नमस्ते. तुम्हाला चाणक्य मंडल परिवार मधल्या फाउंडेशन कोर्स असं नाव दिलेल्या अभ्यासक्रमाची कोर्सची थोडक्यात माहिती आता मी तुम्हाला देतोय. फाउंडेशन कोर्स अत्यंत विचारपूर्वक या कोर्सचं नाव आणि संपूर्ण कोर्सची रचना फाउंडेशन कोर्स हे मनात ठेवून, म्हणजे तो संपूर्ण जीवनाचा पाया आहे. त्या जीवनामध्ये असलेलं आपलं प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास, एक तेजस्वी, एक आनंदी, एक आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्व, शिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये कोणती कौशल्य पाहिजेत, त्या कौशल्यांचं प्रशिक्षण म्हणजे हा फाउंडेशन कोर्स आहे. आपण तर जीवनातल्या यशाचं सुद्धा वर्णन 2 शब्दांनी करतो, यशस्वी आणि आनंदी, दोन्ही आले शब्द. आणि आपण प्रत्येकजण एक माणूस म्हणून एकूण आपल्या आवडीनिवडी, आपल्यातले गुण, आपल्या व्यक्तिमत्वाचा कल ओळखून जीवनाचं जे कोणतं क्षेत्र निवडू, आधी शैक्षणिक क्षेत्र आणि नंतर व्यावसायिक प्रोफेशनल क्षेत्र, ते क्षेत्र कोणतंही असलं तरी त्यामध्ये यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्या प्रत्येकाकडेच काही बेसिक गुण, क्वालिटीज, काही बेसिक कौशल्य, स्किल्स असणं आवश्यक आहे. त्या सर्वाचं चिंतन करून आपण चाणक्य मंडल परिवारच्या कामाला 30 वर्षांपूर्वी सुरुवात केली. तेव्हापासून हा फाउंडेशन कोर्स असं नीट विचारपूर्वक नाव देऊन आपण कोर्स चालू केला आहे की एकाच वेळी तो शाश्वत, विज्ञाननिष्ठ आणि वैश्विक असलेला भारताचा अध्यात्म विचार आणि त्यामध्ये हा आधुनिक भारत, हे आधुनिक जग, त्यातला विज्ञान तंत्रज्ञानाचा कालखंड, व्यवस्थापनशास्त्र, मॅनेजमेंट सायन्सचा कालखंड, आता तर मानवतेने AIच्या कालखंडात प्रवेश केलाय. अशामध्ये जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे कोणती कौशल्य पाहिजेत, तिचा नीट विचार करून हा बसवलेला कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी आणि आनंदी होण्यासाठीच्या पायाभूत कौशल्यांचा अभ्यासक्रम. खरोखर समजा 10वी नंतर कोणी जाईल आर्ट्स, कोणी कॉमर्स, कोणी सायन्स. त्यातले सायन्सला जाणारे कोणी पुढे 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतील, कोणी मॅथ्स घेतील. ती घेऊन अनुक्रमे नीट किंवा CET देतील, मेडिकल इंजिनिअरिंगला जातील, कोणी MBA, CA, CS, ICWA, कोणी आर्ट्सला जातील, तर कोणी व्यावसायिक शिक्षणाकडे वळतील. एवढंच नाही, कोणी पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन खेळ, संगीत, नृत्य, विविध कला यामध्ये करिअर करायचं म्हणतील. मुद्दा हा आहे की असं कोणतंही करिअर असलं तरी तुला त्या करिअरमध्ये यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी तुझ्याकडे ही कौशल्य पाहिजेत असल्याने ते जीवन समृद्धी आणि आनंदी व्हायला उपयोग होणार आहे. असा नीट विचार करून आपण तो बसवलेला कोर्स या नात्याने त्याचं नाव आहे फाउंडेशन कोर्स. उदाहरणार्थ, प्रत्येकालाच स्वची ओळख, हा मी माणूस म्हणून कोण आहे, काय आहे, काय आहेत माझ्यातले गुण, माझ्या व्यक्तिमत्वाची शक्तिस्थानं काय आहेत, आणि मी ती ओळखून त्यावर माझं जीवन उभं करायचं, तर ते कसं उभं करायचं. त्यानंतर ते जे माझं जीवन उभं करायचं शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक, त्यामध्ये मला गाठायची आहे 2 परवलीचे शब्द आहेत, उत्तमता आणि प्रतिभा. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. कशी गाठायची, मुळात याचा अर्थ काय आणि ती कशी गाठायची. खरोखर आपलं करिअर कोणतंही असलं तरी काही स्किल्स आहेत की जी सर्वांकडे हवीतच, ती कायम महत्वाची आहेत. पण आणखी दुधात साखर म्हणजे बदलता काळ आपल्या भोवतीचा पाहता
ती कौशल्य अत्यावश्यक पण बनलेली आहेत. उदाहरणार्थ ज्याला इंग्लिश नावे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे साधी गोष्ट आपलं म्हणणं मांडता येणे, लेखी तोंडी, शब्दामध्ये शब्दाशिवाय आणि एका योग्य पद्धतीने ते मांडता येणं, कम्युनिकेशन स्किल. किंवा व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंट स्किल, वैयक्तिक आपलं जीवन आणि आपल्या दिनक्रमापासून ते आपलं करिअर, उद्या आपला व्यवसाय असो किंवा नोकरी, ह्याचं व्यवस्थापन, कुटुंब, समाज, हाती घेतलेलं काम, या सगळ्याचं व्यवस्थापन ही कौशल्य प्रत्येकात पाहिजेत. त्या मॅनेजमेंट स्किल्सचाच भाग आहे टाइम मॅनेजमेंट. वेळ प्रत्येकाकरता दिवस 24 तासाचाच असतो, पण काही जण त्याच 24 तासांमध्ये जीवनात कुठल्या कुठे अचीवमेंट्स, त्यांच्या यश, तर काही जण मला करायचंय खूप पण माझ्याकडे वेळ नाही म्हणत राहतं. मी हे कौशल्य काय आहे? किंवा निर्णय घेण्याचं शास्त्र आहे, डिसिजन मेकिंग स्किल्स. आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून आपलं पुढे व्यावसायिक आयुष्य, आपलं सामाजिक, सामूहिक, कौटुंबिक आयुष्य, माणसाला रोज 50 प्रकारचे वेगवेगळे निर्णय घ्यायचे असतात. तर ते निर्णय घेण्याचं म्हणून एक शास्त्र आहे, डिसिजन मेकिंग स्किल. किंवा समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास माझे मी कसा करून. इथला अभ्यास म्हणजे दरवेळी तो फक्त पुस्तकी अभ्यास नाही, पुस्तके आहेत पण त्या पलीकडे जाणाराही कोणताही. आत्ता सांगण्याचं सगळ्यात सोपं पण सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे खरोखर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआयचा काळ आला. हे एक हायटेक क्षेत्र आहे आणि तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअर कोणतंही असू दे, आता ते येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात एआय आहे. मग ते आपल्याला कळलं पाहिजे, त्याची कौशल्य अंगी बांधली पाहिजेत आणि समोर येणारा कोणताही विषय स्वतः कसा शिकायचा, स्वाध्याय, हेच सर्व कळणे, अशा सर्व कौशल्यांचा मिळून आपण नीट विचारपूर्वक बसवलेला अभ्यासक्रम म्हणजे फाउंडेशन कोर्स. आपण अत्यंत विचारपूर्वक पण नम्रतेने हे सांगतो आत्मविश्वासाने की चाणक्य मंडल परिवार मधला फाउंडेशन कोर्स हा सर्वात महत्वाचा कोर्स आहे. आपण नम्रतेने वर्णन करतो पण काय बोलतो हे माहिती आहे की फाउंडेशन कोर्स ही चाणक्य मंडल परिवारची शिक्षण क्षेत्राला असलेली देणगी, योगदान, कॉन्ट्रीब्युशन आहे. जगामध्ये आता गेली काही वर्ष सॉफ्ट स्किल या नावाने खूप बोलबाला आहे आणि दुनियेतले एकाहून एक जाणकार सांगतात की जीवनातलं तुमचं क्षेत्र काही असू दे, तुम्हाला त्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ही सॉफ्ट स्किल्स पाहिजेत. मग मला म्हणताना आनंद आहे की हे कळून सवरून आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये ते 30 पेक्षा जास्ती वर्षापूर्वी आपण ते सुरू केलं, आपण ते अंमलात आणतो आहोत आणि अशी केलेली मनुष्य शक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रात आता त्यांचं जीवन आनंदाने जगत यशस्वी पण होते आहे आणि देशाला यशस्वी करण्यामध्ये पण भर घालते आहे. आम्ही आग्रहाने सांगतो की हा फाउंडेशन कोर्स संपूर्ण जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेकरता आहे. तो केवळ UPSC MPSC किंवा NDA CDSE, बँकिंग इत्यादी केवळ त्या फॉर्मल स्पर्धा परीक्षांकरता नाही. त्या सर्व स्पर्धा परीक्षांना या फाउंडेशन कोर्सचा उपयोग आहे, पण UPSC MPSC पासून ते जीवन नावाची जी स्पर्धा परीक्षा आहे ती जिंकण्यासाठी, त्यामध्ये यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी हा फाउंडेशन कोर्स आहे. आमचं सर्वसाधारण सांगणं आहे की वयाच्या 16-18 म्हणजे सरासरी इयत्ता 10वी किंवा 12वी नंतर प्रथम हा फाउंडेशन कोर्स करावा. स्वतःला ओळखत, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत, एक तेजस्वी, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घेऊन पुढच्या जीवनात यशस्वी आणि आनंदी व्हायला आवश्यक ही कौशल्य, असा हा फाउंडेशन कोर्स आहे. आमचं तर सर्वांना म्हणणं आहे की प्रत्येकानेच आधी तो करावा. हा सुद्धा फार वेगळ्या पद्धतीने घेतो आपण. हा फक्त तासाला काय ते व्याख्यान, लेक्चर्स असं नाही. हा सहभाग, लर्निंग थ्रू पार्टिसिपेशन, लर्निंग बाय डुईंग, प्रत्यक्ष फील्डवरचे अनुभव. किंवा मॅनेजमेंट स्किल शिकायची आहे तर ती नुसती तासाला येणारे शिक्षक, मार्गदर्शक बोलतायत असं नाही आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये जाऊन वेगवेगळ्या टीम्स तयार करून
त्यांना अशी काही दिलेली कामं, टास्क आणि ती करायची, व्यवस्थापन त्याचं आणि आपण हे कसं केलं याची चर्चा आणि त्याची कॉम्पिटिशन स्पर्धा, अशा विविध तऱ्हांनी आपण हा फार वेगळ्या प्रकारचा हा फाउंडेशन कोर्स आपण करतो. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी पायाभूत कौशल्यांचा असा हा फाउंडेशन कोर्स. सर्वजण आपण हे सुचवतो की प्रथम तो करावा पुढच्या वाटचालीपूर्वी, हे समजावून घ्या. याविषयी अधिक सविस्तर बोलायचं तर माझ्यासहित माझी टीम तुमच्याशी केव्हाही बोलायला उपलब्ध आहेच. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.